नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेले आहे नाशिकला आणि आज आमच्या शाळेचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे। हा गेट टुगेदरचा दुसरा भाग आहे आणि यामध्ये शिक्षकांचा मनोगत आहे। बघा आजच्या या 2004-05 ची 10वीची बॅच या निमित्तानं या ठिकाणी जमलेले आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपल्या शाळेमध्ये भरपूर दर महिन्याला सारखे अधूनमधून हे खेळाडू होतच असतात, प्रत्येक वेगवेगळ्या बॅचचे। परंतु मी 2003ला इथून बदली झाली माझी, त्यावेळेला प्रेरणा तुला मोनिका होता का घरी? ती मोनी आमच्या घरीच राहायची, लहान असायची, बालवाडीला यायची, त्यावेळेला तिथं सोडून जायची आजी। आणि नंतर मला ते मागाशी तिने विचारलं, पण मग मला जरा फार विषयात क्लिक झालं। तर ही सगळी जी बॅच आहे ती मी इथून गेलो, त्यामुळे मला ज्युनियर म्हणजे त्यावेळेला तुम्ही 7वी 8वी अशा दरम्यान असाल, परंतु तरी देखील त्यांनी आठवणी नाही आमच्या सगळ्या शिक्षकांना बोलवलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो। आणि त्यात अजिबात तिला मात्रही खोटं असण्याचं कारण नाही, कारण तीच भूमिका आता आम्ही बजावतो प्रत्येक जण, त्या भूमिकेतून जावंच लागतं। पण फक्त प्रामाणिक एक सांगतो तुम्हाला की आमची 11 ते 5 ची होती ही केव्हाही अगदी बरोबर आहे। मग मुलांचं कसं काय ओळखायचं त्या संदर्भात एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो। ही जी मुलं या ठिकाणी बसली आहेत त्यांचे सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत, त्याचं कारण असं की घरी जाऊन मी आता सांगणार काय की हाऊ आय केड द टाइम, की मी वेळ कसा घालवला हे त्यांना उत्तर द्यायचे आहे। त्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला शिकवायला नव्हतो, मी 2003 सालीच या ठिकाणी माझी बदली झाली आणि आता बरं मी 2004 31 डिसेंबरला सेवा निवृत्त झालो। या महिन्यामध्ये मी सरांच्या मार्गदर्शनाखाली 5 वेळा रायगडची ट्रिप केली। ते सर्व त्या ट्रिपला असाल, माझ्या सेवा पूर्तीच्या कार्यक्रमाला पण असाल आणि 5 वेळा मी रायगड चढून गेलो। माझ्या दोन्ही हाताला 2 मुलं राहायची कोणीतरी, त्याच्यासाठी त्याला चालता येत नव्हते। 20 वर्षानंतर काय परिस्थिती बदलली, मला आज 2 वर्षी आहे। हे सगळी सोपं करता येतात, पैशाचं सोप करता येत नाही, शरीराचं करता येत नाही। तुम्ही जे जे काही करा ते कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे हे तुमच्या मनाला जरी विचारलं तर तुम्हाला समजेल। एकच सांगू शकतो की मला या मखमालाबादने अतिशय चांगली अशी वागणूक दिली। मखमालाबादमध्ये आल्यानंतर काहीतरी करावं या उद्देशाने या ठिकाणी मी प्रेरणा घेऊन आलो होतो आणि म्हणूनच मला गुरुकुले सरांसारखे मिळाले आणि मी या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये मखमालाबादचं नाव हॉकीमध्ये अजरामर करू शकतो। दुसरी गोष्ट, माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगामुळे माणूस आपोआप बदलतो। मला या 39 वर्षाच्या सेवेच्या काळामध्ये माझ्यावर कुठलाही वाईट प्रसंग असा आला नाही। मी प्रत्येक वेळी 50-50, 60-60 विद्यार्थी खेळासाठी घेऊन जायचो, सामन्यांसाठी घेऊन जायचो।
700-700, 800-800 विद्यार्थी सहप्रमुख असल्यामुळे सहलीचे नियोजन करायचो. परंतु परमेश्वराने, भगवंताने कधी या संस्थेमध्ये काम करत असताना मला कधी असा वाईट प्रसंग येऊ दिला नाही. मी प्रथम त्या परमेश्वराचे आभार मानतो आणि संस्था चालकांचे आणि त्या काळामध्ये मी ज्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्या सर्व मुख्याध्यापकांना सुद्धा या ठिकाणी आज मी त्यांचे आभार मानतो. मखमालाबादकरांनी तर खूपच प्रेम दिलं. यांनी पैसा कमी पडू दिला नाही. आमच्यासारख्या खेळाला खूप पैसा लागतो. रात्रीच्या त्यांनी 5-5, 10-10 गाड्या नाशिक स्टेशनपर्यंत ते पाठवायचे. तुमचा फोन केला तरी गाड्या यायच्या. म्हणजे तुमच्यामध्ये जिद्द असेल, काम करण्याची सर्व काही असेल या ठिकाणी तुम्हाला काही कमी पडू शकत नाही. परंतु माणसं हे संघटित होतात. मला आता ज्या वर्षी मी रिटायर झालो त्याच्यानंतर मला आता 20 वर्षांनी तुम्ही भेटले सर, मला भेटले, सगळे भेटले आणि माझं एक थोडंसं मानसिक दडपण होतं. मानसिकता माझ्यामध्ये थोडीशी आलेली. 4 महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं सुखद निधन झालेलं आहे. म्हणजे मराठा शिक्षिका होती आणि मला त्या सुखाची सावरण्यासाठी मी अतिशय प्रयत्न करत होतो. परंतु तुमचं ज्यावेळेस मला हे निमंत्रण आलं त्यावेळी मी असं म्हटलं की आपण मुलांमध्ये जाऊ आणि आपल्याला काहीतरी यातून थोडासा मनाला विरंगुळा मिळेल, मनाला समाधान मिळेल. मनाच्या परिवर्तनामध्ये बदल करण्यासाठी अतिशय मोलाचा असं मला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्ही जे नियोजन केलं या नियोजनासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व शिक्षक मला आज भेटले, मला अतिशय आनंद झाला. मला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शिक्षकाला पेन्शन असते, भरपूर असते, पैशाची किंवा याची कुठलीही चिंता नसते, सगळ्यांनाच नसते. जे शिक्षक असतात, जे सरकारी नोकरी करतात, त्यांना रिटायर झाल्यानंतर कधीही पैशाची किंवा प्रपंचाची चिंता नसते. परंतु सुखदुःखाचे प्रसंग हे काही तुमच्या आम्हाला विचारून येत नाही, ते परमेश्वराच्या हातात असतात. जन्म आणि मृत्यू ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडते. तेव्हा तुम्हाला जाताना मला एकच सल्ला द्यायचा आहे की आता जी काही तुमची आपत्ती असते, मुलंबाळं असतील, या मुलाबाळांना तुम्ही सांभाळा. त्याचं कारण काय की सध्या हे जे युग आहे हे मोबाईल आणि टीव्हीचं युग आहे. जे मुलं अजून तुमच्या KG मध्ये जात नाही त्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल. घरामध्ये ते मोबाईल सोडत नाही, जेवण करत नाही, जेवण केलं तरी टीव्ही समोर बसतात, मोबाईल खेळतात. म्हणजे त्याच्यापासून त्यांना कसं परावृत्त करता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एवढीच तुम्हाला जाता जाता मी विनंती करतो. आणि यामुळे तुमचं सर्वांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावो, तुमच्या हातून चांगली प्रगती घडो, देशाची, समाजाची सेवा घडो अशी तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. या सगळ्यांना उदंड आयुष्य दे. आणि मी माझे 2 शब्द त्या सर्वांबरोबर मी मखमालाबाद येथे नोकरी केली आहे. 51 आपण कुठले उत्तर मखमालाबाद या गावी 1978 साली माझं आगमन झालं. त्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर माझ्या पत्नी सौ विजया पवार, ज्या पवार मॅडम नावाने ओळखल्या जातात, त्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर 1 वर्षाने मी आलो आणि आजचा गायक मी मखमालाबाद येथेच वास्तव्य करीत आहे. मी कधीही मखमालाबाद सोडून गेलो नाही. याचं कारण असं आहे की इथे आल्यानंतर माझी कर्मभूमी कोपरगाव आहे. मला या गावाचं नाव सुद्धा कधी माहीत नव्हतं. मी वैद्यक शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत होतो, पण मॅडम मखमालाबादला मराठा विद्याप्रसारकमध्ये आणि मी रयतमध्ये, तेव्हा कुणाला तरी एकाला नोकरीचा त्याग करणं गरजेचं होतं. आणि मग तो निर्णय घेऊन मी या ठिकाणी आलो. मला सुदैवाने मखमालाबादचीच आवड मिळाली आणि पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 16-17 वर्ष मखमालाबादमध्ये नोकरी केली. त्यानंतर संस्थेने नियम केला की ज्यांची एका जागी 10 वर्ष नोकरी झाली त्यांची बदली करायची. त्या वाटमध्ये आमच्या दोघांची बदली झाली वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मखमालाबादने वेळोवेळी मला मदत करून पुन्हा या ठिकाणी नोकरीसाठी बोलवलं. आता मी या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वे केला विद्यार्थ्यांचा. तर मी माझ्या सहकार्यांशी बोललो की या विद्यार्थ्यांना शिकवले जातं मला वाटत नाही. सर्व विषयांना मागा देऊन तुमचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आहे.
ते अभिनंदन जरा वेगळ्या पद्धतीने करणारे मी तुम्हाला काही गोष्टींची जाणीव झाली आहे आणि त्यापेक्षा तुम्ही पाव उचलले माझ्या लक्षात आलं. गेल्या 15 ते आठवड्यापासून साधारणपणे आपण बघतोय की पृथ्वीचं तापमान हे 50च्या आसपासपर्यंत पोहोचलं. 40 पासून 38च्या पुढे आपल्याला साधारण सवय नव्हती, पण 38 पासून 40, 40, 45, 46, 47 सरासरी 46, 47, 47 तापमान बऱ्याच ठिकाणी राजस्थान वगैरे या भागामध्ये आणि आपल्याकडे साधारण 41, 42 पर्यंत पोहोचले आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ही जी कल्पना सुचली त्या कल्पनेचं त्याच्यावर तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही उभा आहे. तुम्ही या ठिकाणी जी रोपं आणली याचा अर्थ तुम्हाला हे समजलंय की आपल्याला जर पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला याची गरज आहे, वृक्ष संवर्धनाची गरज आहे आणि हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं आहे आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही उभं आहे. थोडंसं याला जोडून माझं गाव म्हणून सांगत नाही, पण याला जोडून आम्ही जो एक उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमाची तुम्हाला परत जाणीव करून देतो, आठवण करून देतो. माझं गाव मोहाडी दिंडोर तालुक्यात. कदाचित तुमच्यापैकी जर कोणाला त्याचे व्हिडिओ जर बघायला मिळत असतील किंवा माझे व्हिडिओ जर बघायला मिळत असतील तर आम्ही मोहाडीकरांनी प्रत्येक वाढदिवस, प्रत्येक लग्नाचा कार्यक्रम, वधूवर आणि दशक्रिया, वर्षश्राद्ध या प्रत्येक कोणी असो गावाची पूर्ण 6000 लोकसंख्या आहे. या सर्वांनी गेले आम्ही 4 वर्षापासून प्रयत्न सुरू केले. 10 एकरची गावची शेती आहे, जमीन आहे गावची, ग्रामपंचायतीची. या ठिकाणी हा उपक्रम सुरू केला आहे. म्हणजे महिन्याला सरासरी साधारणपणे 200 ते 250 त्या ठिकाणी झाडं लागली जातात. हा या ठिकाणी मला मुद्दाम सांगावं असं. आणि गेल्या 4 वर्षाचा हिशोब जर काढला तर आज 5,500 त्या ठिकाणी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत. तुम्हाला हे का सांगतो, ही जागृती करायची आपल्याला फार गरज आहे. हे आपले नेहमीचे विषय तर नेहमीच आहे, पण याची गरज आहे ती फार त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आम्ही त्या ठिकाणी 2 रक्षक ठेवले आहेत, पाईपलाईन केली आहे, विहीर खोदली आहे, एक तलाव तयार केलेला आहे आणि आजही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 10-10, 12-12, 15-15 फुटापर्यंत झाडं वाढलेली आहेत. सयाजी शिंदे तुम्हाला माहिती आहे, त्यांनी हा उपक्रम सुरू केला पूर्ण महाराष्ट्रात. ते त्यांचे प्रेरक आहेत आणि अशा या सॉरी म्हणजे मागे ठेवून बोलते आणि तुमची निराधा घेणार आहे. आदरणीय व्यासपीठ आणि अतिशय गुणी आणि विनम्र असे तुम्ही सगळे विद्यार्थी. खरोखर गुणी असं नाही, खरोखर गुणी. आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही त्याचं नियोजन केलं, आयोजन केलं, सगळ्यांना फोन केले, आवर्जून बोलवलं, तर ही नम्रता आहे, ही संस्कार आहेत आणि ही कुठेतरी कृतज्ञता आहे. कृतज्ञता नसेल तर मला नाही वाटत असे कार्यक्रम कृतज्ञतेची होऊ शकतील. खूप छान वाटलं, अतिशय आनंद झाला. काही चेहरे अजिबातच ओळखायला आले नाही कारण तुमच्यात खूप बदल झालेला आहे. पण नाव सांगितलं की लगेच लक्षात येत होतं. तुम्ही आमच्या सगळ्यांचा अतिशय यशस्वी सत्कार केला, आम्हाला आमंत्रित केलं. खूप छान वाटलं. नियोजन सुंदर, कार्यक्रम सुंदर आणि विशेष म्हणजे सगळे छान मार्गी लागलेले आहेत. ते ऐकून पण खूप आनंद झाला. जेव्हा आपले विद्यार्थी एका उंचीवर जातात संस्काराने, नम्रतेने, कृतज्ञतेने आणि आर्थिकसुद्धा मार्गी लागतात, त्याच्यासारखा दुसरा परमोच्च आनंद नाही असं मला वाटतं. असेच कार्यक्रम करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, आरोग्यदायी पण आणि संपन्न असण्याच्याही. आणि खरोखर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळेजण एकत्र आलात, त्यातून ओळखी झाल्यात, पुन्हा आठवणीनं उजाळा मिळाला आणि आम्हालाही तुमच्यात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि थांबते.
कोण पडलं? 2005चे तुमची बॅच असलेले सर्व विद्यार्थी, यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, मुलांचं प्रमाण खायलाच नाही. त्यांनी सहज मोजत होतो, तर मुलींची संख्याही जास्त आहे, मुलांची संख्या आज सुद्धा कमी यायचं याच झपाट्याने. अजून तुमचं एक निरीक्षण करत होतो, तुम्ही वर्गात इतके कधी शांत बसले, पण आज इतके शांत बसले आणि तन्मयतेने ऐकत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी हा तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांना नाव घेतलं पण इतरांना वाटतं याचं नाव घेतलं त्याचंच नाव घेतलं. मला फोन 10:30ला सुद्धा फोन आला. म्हणजे याच्यावरून तुमच्या मनात आमच्याबद्दल किती आदरणीय भावना आहे हे लक्षात येईल. तसा मी गणिताचा शिक्षक ज्यावेळेस 2001 मध्ये इथे मी बदलून आलो, मी घोटीहून आलो होतो. घोटीहून मी सहज आली आणि माझी ऑर्डर आली सलीवर, आणि मला दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी सांगितलं की तुमची बदली मखमलाबाद करायची. मला आश्चर्यच वाटलं, कारण ते अपेक्षित कधीही नव्हतं. इथं आलो, आयरे सरांनी सांगितलं तुम्हाला रात्रीची सहल आहे, सहलीला जावं. आणि मग त्यानंतर हळूहळू कुठेतरी वर्गावर जाऊन तोपर्यंत या गावाचा गणिताचा इतिहास फार भयानक होता. सर्व शिक्षकांना बाहेर जाणं अवघड होतं. निकाल लागला की गावात मी जेव्हा ऐकायचो हे म्हणायचं आता चहा प्यायला नाही जायचं, आणि म्हटलं असं आहे का, कारण हा तर सर्वात सोपा विषय आहे आणि हा सोपा विषय अतिशय रंजक पद्धतीने कसा शिकवायचा. कारण आम्हाला माहिती आहे, मी आज म्हटलं की आम्ही जे शिक्षक आहोत आमचा आवडता क्रमांक शेवटी आहे. मग खेळ शिक्षक दवंगे सर हे तुमच्यावरच्या ठाऊक. आणि म्हणजे का नेहमी अभ्यास करायला सांगणारे, कडक शिक्षा करणारे. जाधव सर तर मला जोडीदार होते इंग्रजीला, आयरे सर काही, म्हणजे बराच वर्ष. मग इथला ज्यावेळेस त्यावेळेच्या डायरेक्टरांनी मोहन शेट यांनी मला सांगितलं डीडीसाठी, आयरे सर की आपल्याला इथं सेमी इंग्लिश चालू करायचं. म्हटलं करा चालू. मी सेमी इंग्लिशचे विषय घेत आणि त्यावेळेपासून मग मला वाटता इतिहास बदललेला. आता तो अतिशय दैदिप्यमान रीतीने चालू. आता त्याच्यामध्ये काही कमतरता नाही, पण हे चालू होणं गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला तुमची मुलं आलेली, मग तेव्हा आमची आठवण होती. आज असा शिक्षक राहिलेला नाही, इतका प्रामाणिक शिक्षक नाही. की मोनिकाने सांगितलं का की मी ज्यावेळेस न्यू मराठा हायस्कूलला वाघुर्जीला मुख्याध्यापक होतो, मला महिला उपमुख्याध्यापक होते. माझी इथं ट्रान्सफर झाली आणि मी इथं आल्यानंतर ते ऑफिसमध्ये होते. मी विचारलं सर आलेला या महिने 2 मिनिटं त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, सर तुम्ही वणीला जे करत होते ना त्यापेक्षा थोडंसं जास्त काम करायचं बस. आणि मग तिथून पुढं कामाची सुरुवात झाली. माझ्या आधी इथले अतिशय उत्कृष्ट खेळ शिक्षक दुर्गुडे सर यांची ट्रान्सफर झालेली. आणि मी आल्यावर हॉकीच्या मुली मला म्हणजे माझे म्हणाले सर तुम्ही हे घेणार तर ते घेणार. माझा खेळ साधा खेळ होता कुस्ती, परंतु मी सगळं शिकत गेलो. हॉकी काही दिवस केल्यानंतर त्यावेळेस मला जोडीदार सर होते, मोरे सर होते. मग मी मोरे सरांना हॉकीकडं हे केलं आणि मी माझे इतर खेळ सुरू केले.
इथं आल्यानंतर शाळा ती पण मोठी होती आणि ही पण मोठी होती, परंतु इथल्या गावच्या लोकांचं सहकार्य एवढं होतं का ते कुठेही नव्हतं. आणि मग हळूहळू मी कामाला सुरुवात केली, हॉकी खेळ थोडा कमी होत गेला. आणि मग जे गावचे लोक त्यांना माहिती, कारण तुम्ही फक्त एकच वर्ष तुम्हाला होतो, त्यानंतर मी 17 वर्ष इथं होतो. जसे दुर्गुडे सरांच्या टीमा पुढे जायच्या तशाच इथल्या टीमा शेवटपर्यंत, कोरोनाच्या आधी 4 टीमा राज्याला होत्या आणि त्यातले जवळजवळ 15-16 मुलं नॅशनलमध्ये होती. म्हणजे शेवटपर्यंत या गावामुळे आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आणि आजचा योग असा आहे की तुमच्यामुळं इथं 4-4, 5-5 खेळ शिक्षक आहेत. त्यात जे काय सर सिनियर दुर्गुडे सर तर आहेत, आमचे मोरे सर आहेत आणि सर्वात सिनियर उशीर सर, म्हणजे असे सर्व खेळ शिक्षक तुमच्यामुळे आम्ही एकत्र आलेले आहेत. इथं माझे 2-3 मुख्याध्यापक आहे, डी पाटील सर आहे, काळवे सर आहे आणि हा सगळा मित्र परिवार, बेबीताई रायते मॅडम, जाधव सरांचं पण आमच्यासारख्या नवीन माणसांना खूप मार्गदर्शन लाभलेले. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, कारण बोलण्यासारखं फार असतं, आम्हाला आमचं पण थोडंसं सांगावं लागतं. इथं आल्यानंतर मला इतक्या जणांनी भीती घातली, तर ते इथं असं होतं तसं होतं. मी कोणाकडेच गेलो नाही, फक्त आपलं काम करायला सुरुवात केली आणि अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. ते गावचे स्थानिक मुलं योग्य झालं, पाटीलचे झाले, त्यांना सगळ्यांना माहिती. मी तुम्हाला एकच सांगू शकतो फक्त का तुम्ही स्वतःचं आरोग्य जपा आणि तुमच्याबरोबर तुमच्या मुलांना पण व्यायामाची आवड निर्माण करा. कारण मला होऊन आता 3 वर्ष रिटायरमेंट होती, मी माझंच थोडंसं कौतुक करतो. अजूनही मी सर्वांना माहिती सायकलिंग करतो, सगळंच करतो. तुम्ही फक्त तेवढे पथ्य पाळा, तुम्ही स्वतः पण स्वतःसाठी दिवसातला अर्धा तास द्या आणि तुमच्या मुलांसाठी 1 तास द्या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. आतापर्यंत आपल्याला भरपूर असं मार्गदर्शन मिळालं. प्रथमतः हा जो आजचा कार्यक्रम आपण घडवून आणला त्या संयोजकांना दिवशी सर 31 तारखेला रिटायर झाले आणि 1 जानेवारीला जॉईन झाले. ज्या पद्धतीने सिटी साळवेंनी सरांनी सांगितलं, मी जनता युनिव्हर्सिटी दिंडोरीमध्ये 11 वर्ष होतो. मी तिथला सहप्रमुख होतो. त्यावेळेस विखे सावकर सर माझे मुख्याध्यापक होते, जे त्याच्या अगोदर इथे होते. मला तुम्हाला होते ते. माझी पहिली ऑर्डर 27 तारखेला आली डिसेंबरला आणि सरांनी मला बोलवून घेतलं. मॅचेस चालू होते ग्राउंडवर माझ्या स्टेटच्या आणि मला इतक्या दरडावून बोलते. एक कागद माझ्या अंगावर फेकला. बरं म्हणजे संस्थेकडून तुला एक पत्र आला आहे ना. म्हटलं काय सर, काय चुकलं? मला थोडीशी भीती वाटली का की मी सहप्रमुख होतो, सहलीमध्ये काही गडबड झाली काय. आणि त्यावेळेस मी सगळ्यात जास्त 16 गाड्या मी तयार केलेल्या होत्या आणि सहल सुरुवात पण व्हायची 1 तारखेपासून. आणि तो जो कागद पाहिला तर ती माझी ट्रान्सफर ऑर्डर होती. मग मला सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की सर ज्या दिवशी कार्यक्रम इथे चालू होता त्या दिवशी सरांनी विखे सावकार सरांना सुद्धा इथे आमंत्रित केलं. उशीर सर बरोबर ना, सर आले होते आणि मला जाताना म्हटले, जे काही तुम्ही चालले, ज्या शाळेवर मी काम केलं त्या शाळेवर तुम्ही चालले, इथे जसं काम करत होते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त करावं लागलं. म्हणजे सर सगळ्यात मोठ्या शाळेवर तुम्ही आज काम करतो म्हणून 11 वर्षापासून. नाही म्हणजे तिथलं असं सांगितलं, इथली प्रजा वेगळी आहे, इथले विद्यार्थी वेगळे आहेत. मी बदलून घेतलं स्वतः आणि नेमक्या माझ्या त्या गाड्या काढायच्या होत्या म्हणून सरांसाठी एक पत्र दिलं सरांनी. त्यांचा विद्यार्थी या बाजूची जी इमारत आहे ती 10वीला असताना आम्ही तिथं बाहेर पोहोचलेला आहे. या शाळेचा मी माझी विद्यार्थी आणि या शाळेची या गावाची जी परंपरा आहे, पंडितनाथ पिंगळे यांचे आजोबा आणि पोपट पिंगळे. मी ज्यावेळेस 2005ला इथून गेलो ही शाळा सोडून, ज्या ज्या शाळांमध्ये गेलो त्या त्या शाळेमध्ये मी मम्मावाद शाळेत सारखे म्हणजे मम्मावाद शाळेमध्ये मी तिथं जेवढ्या शाळा बघितल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये, मराठा सगळ्या शाळांमध्ये पेक्षा ही आपली शाळा वेगळी काय, सगळ्यात जास्त उपक्रम आजही पूर्ण पातळीवर आपल्या संस्थेच्या 200 शाखा आहेत. हायस्कूलच्या 200 शाखांपेक्षा सगळ्यात जास्त उपक्रम आजही या शाळेतच चालतात.
आणि या शाळेचं जेवढं कौतुक आपण करतो त्याला हे गाव ही या गावाची स्कूल कमिटी आणि त्यामुळं हे जे तुम्ही विद्यार्थी घडले तर याला या गावाच्या शाळेची माझी जन्मभूमी आणि जन्मभूमी माझी वडाळीभूमी आहे, पण कर्मभूमी ही माझं मखमालवाद आहे. या मखमालवादच्या गावाने मी जे काय घडलं आहे, काय केलं आहे, मी सगळं बघितलं. आतापर्यंत मला 3 ठिकाणी माझ्या बदल्या झाल्या, पण प्रत्येक वेळेस ज्या ज्या शाळेत गेले असेल त्या शाळेत मला फक्त माझं मखमालवाद आणि मखमालवादचे विद्यार्थी कधीही शाळेत कुठं अर्ज लिहायचा असेल तर मला त्या शाळेचं नाव कधीच तिथं यायचं नाही. मी मखमालवादच तिथं दाखवून द्यायची. म्हणजे तनाने मनाने धनाने फक्त मी मखमालवाद आणि मखमालवादची शाळा आणि मखमालवादच्या शाळेसारखी विद्यार्थी मला कुठंही भेटलेले नाही. आजही कुठंही मी बोलत असेल तर माझ्या शाळेचे विद्यार्थी म्हणजे मखमालवादच्या शाळेचे विद्यार्थी इतके छान आणि सुंदर विद्यार्थी. आज तुम्ही सगळेजण ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये अतिशय आनंदाने आणि चांगल्या प्रकारे काम करत आहात. सगळ्या ठिकाणी सेटल आहात. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. जसं आईला आपलं लेकरू मोठं झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर त्याचा संसार पाणी व्यवस्थित चालल्यानंतर जसा आनंद होतो तसाच आम्हाला गुरुजनांना सुद्धा तुमच्या सगळ्यांचा एवढा सगळा आनंद बघून एवढा सगळा उत्साह बघून आम्हाला सुद्धा तसाच आनंद होतो. आणि जेव्हा आम्ही रस्त्याने चालतो तेव्हा आम्ही रस्त्याने चालताना तुम्ही समोरून आल्यानंतर जो ऊर भरून येतो हा माझा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याला मी घडवलेला आहे हे आम्ही अभिमानाने लोकांना सांगतो. आणि विद्यार्थी समोरून आल्यानंतर जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा लगेच समजतं की आपण काय कमवलं. हा आपल्या समोर नतमस्तक झाला हा जगासमोर सुद्धा होणार. आणि हे जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आज माझ्या सासूबाईंचा महिना होता, आमचे सर तिकडे गेले, पण योगेचे 2-3 फोन आले तो घरी आमंत्रण पण द्यायला लागले, मॅडम तुम्ही आल्याच पाहिजे. सरांना पण त्याने बोलवलं होतं की तुम्ही 4थीपर्यंत आम्हाला शिकवायला होते, पण सर म्हणे तू जा मी थांबतो. म्हणजे तुमच्या या आग्रहाखातर मला आत्तापर्यंत भरपूर मेळावे झाले, पण तुम्ही ह्या मेळाव्याचं अतिशय सुंदर नियोजन केलं. आणि डी पाटील सरांनी काळाची गरज ओळखून तुम्ही वृक्ष आम्हाला भेट दिली. म्हणजे कायमस्वरूपी आम्ही लावू आणि तेव्हा रोज तुम्ही आमच्या आठवणीत राहा. आम्ही तुम्हाला अनेक वेळा मारलं असेल, रागवलं असेल. आता तुम्ही पालकाच्या भूमिकेत आहात आणि जेव्हा मग आई आपल्या मुलाला रागवते, पालक मुलाला रागवतात. आता तुम्हाला कसं वाटतं की नाही हे माझं पोरगं याला चांगलं वळण लागलं पाहिजे, याने चांगलं शिकलं पाहिजे. आणि तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये हीच भूमिका होती की हे माझे पोर आहे, हे आई वडील एवढ्या विश्वासाने माझ्या भरोशावर सोडताय तर त्यांना चांगलं वळण लागलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला जर मारलं असेल, रागवले असेल त्याच्याबरोबर मी तुमची माफी मागते. त्यावेळेची माझी भूमिका जे मला योग्य वाटलं ते मी तुमच्यासाठी केलं, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि अशीच तुमची प्रगती उत्तरोत्तर हो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अशीच तुम्ही पुढे पुढे मोठे व्हा आणि अशाच प्रकारचे मेळावे आयोजित करा, एकमेकाला भेटा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा. योगेश आपण तुम्ही सगळ्यांनी प्रेरणा सगळ्यांच्या नावाने घेत तुम्ही सगळ्यांनी सुंदर कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मला माईकवर बोलायची अजिबात सवय नाहीये, पण बोलले. नमस्कार. या मखमालवाद गावामध्ये माझ्या नोकरीची सुरुवात झाली त्यावेळेस अगदी उशीर सरांपासून सुरुवात केली तर दरवाजे सरांपर्यंत सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक या सगळ्यांनी आतापर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केलं. माझा विषय हा मार्गदर्शन करण्याचा नाही तर माझा विषय हा फक्त आनंदाचा आहे आणि तो देण्याचे काम मी माझ्यापर्यंत मी प्रयत्न भरपूर केलेला आहे. मखमालवाद शाळेसाठी या शाळेसाठी मी 1990 पासून मागच्या 2-4-5 वर्षाच्या आधीपर्यंत काय केलंय हे मला इथे सांगायचं नाही, तर ते आपल्या गावाला माहिती आहे, तुम्हाला माहिती. आता तशी माझ्या सर्व्हिसचे फक्त 23 का 22 महिने राहिलेले, त्यानंतर रिटायरमेंट आहेच. आज तुम्हाला सांगतो मला इतका आनंद झाला आणि सगळ्यात तेच म्हणजे मला तुमचे जे अर्थ ओळखूच नाही आले. तर मयूर वगैरे आम्ही त्या सेंटर्समध्ये आहोत एफपीला वगैरे, पण EPP प्रेरणा निघाले माझ्या शेजारी आणि तर मला कळलंच नाही प्रेरणा निघलंय.
ते शाळेचा कलर मांडू ते पासून फुलबाचा चेहरा बदलून गेला एवढेच काही चेहरा बदलला. समाधानला मी डोळ्यावर ओळखलं फक्त हा समाधान नाव हो बरोबर. कित्येक विद्यार्थ्यांनी साधना थिटेला ओळखलं तिथे गेलं तिथे अजूनही मला नाव आठवत नाही पण त्याचा चेहरा आठवतोय. स्वाती पेंगळे बरोबर. तर तुम्हाला सांगतो तुम्ही एक आपुलकीने आणि सगळ्या शिक्षकांच्या रिस्पेक्टमुळे सगळ्यांना आज एकत्र बोलवलं आणि हे खूप आनंदाची गोष्ट. ज्याप्रमाणे प्रेरणा बोलली ना त्याप्रमाणे तुम्ही दरवर्षी निदान 6 महिन्यात पण 1 वर्षाने कुठेतरी शाळेत पण नाही पण कुठेतरी एक जागा ठरवून मागे आपल्या माळी बंगला त्यावेळेस मला आठवलं तर कुठेही बोलवलं ना तरी चालेल. वाटतं आम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्युशन देऊ. आज मला खरं सांगतो थोडंसं मी माझ्या पद्धतीने बोलतो थोड्या 2च मिनिटात बोलणार आहे. तुम्ही हे आम्हाला भेटे मारले शाल सत्कार केला हे तुम्ही फक्त भेटले ना त्याच्यामध्ये सगळं आलं खूप आनंद वाटला. वाटतं तर आम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्युशन देऊ पण आपण एकदा वर्षात एकदा भेटत जाऊ. बरं आता कुठलं गाणं म्हणायचं गुजराती पंजाबी बंगाली पण सांगा भेटी का लवकर समज घेत बाबा तेरे माटे गोरे तेरे आरे धीरे धीरे बाजू शुक्र पाशे बाजू शुक्र पाशे आणि आठवण काही नाही. तुम्ही सगळेजण खूप मोठे व्हा. तुमच्या विद्यार्थ्यांच्या मुलांना अतिशय चांगले संस्कार द्या आणि आनंद हा वाटा. आणि एक मात्र मी तुम्हाला 100% सांगतो म्हणजे यात कोणी म्हणजे राग मारू नये पण हे जे लोक आहेत ना हे जेव्हा इथे होते त्यावेळेची मफराची मजा काही खतरनाक होती. जवळ सरांचे NCC JK चाळवे सर हे गणिताचे हँड DD पाटील सरांनी सगळी अगंडाने मागची बंद केली आपल्या इथे. आठवतं का मला सकाळी 6 जायचं संध्याकाळी 7 घेऊन जाऊन बघायचं एवढं काम केलंय त्या माणसाने. गोरा आहे सर डायरेक्ट उभं केलं विषय सुरू कुठलाही विषय असो तर कोणाकोणाविषयी मी काय काय बोलू सगळ्यांनी शिवाजी एकच वाटतं चला आता तासावर जायचा आनंद लुटूया. तेवढंच वाटतं. आणि वर्गात एंट्री केले ना 5 शब्द पाठ करायला आलेले असायचे ज्यांनी पाठ सांगितले नाही इंग्लिशचे त्याला लगेच छेड द्यायची. मला वाटतं मॅडम आठवतं 8वीच्या क्लास टीचर होतं त्या वाटते मॅडम एक शब्द बोलायचा नाही कोण काय बोलत त्यांना घाबरायची आल्या ना त्याची एकच आठवण आठवते फक्त तो पोरगा गेला काय त्यांच्यात मॅजिक पॉवर होती तर मारायचे ते काही नाही पण मुलं त्यांना खूप काम नाही अशा या शाळेतल्या छडी आणायला लावायचे मला आणि सगळ्यांना छड्या खाव्या लागायच्या. व्हेरी गुड रुपाली आणि बरोबर छडी आणायचे माहित होतं की मार बसणार आहे आणि मॅडम जे पैसे शोधत त्या तळ हातावर कधी छडी देतो त्या बोटाला छडी द्यायच्या. हो पण आज त्यांची ही आठवण सतत आमच्या लक्षात आहे. आजच्या मुलांना आता मी सुद्धा मला माहिती मी 100 वेळा शाळा झाडलेली मला चांगलं माहिती आहे. पाटील सरांच्या काळामध्ये शिक्षक कमी होते आपल्याकडे अशा खूप आठवणी जाऊ द्या पण झालं गेलं गंगेला मिळालं. आज मी पूर्ण छान सेटल आहे तुमच्याजवळ गाडगे म्हणत राहतो. मला इथेच एक खूप चांगलं कौतुक वाटलं की तुम्ही शिकवलेल्या गाण्याचे प्रत्येक आज आपण सगळ्या गोष्टी इव्हन कोटरे वैशाली लक्षात आहे. आज 20 वर्ष झाल्यानंतर त्या मुली विदाउट प्रॅक्टिस विदाउट इन्स्ट्रुमेंट इतकं व्यवस्थित गाणं मी सांगितलं तसं म्हणतायत म्हटल्यानंतर अजून काय पाहिजे. बस आपल्याला जे काय आपली म्हणजे मिळवायचं म्हणतो ना माणूस आयुष्यात ते मला मिळाल्यासारखं वाटतं आता त्यामुळे मी समाधानी येतो. आय सारखं तिथे पण खूप समाधानी आहे. ठीक आहे तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही असंच एक मिनिट बोलवत राहा आणि मेन महत्त्वाचं सांगता अशा मेळाव्यामध्ये ना मी काय केलं याला काही किंमत नाही. तुमच्या आमच्याबद्दलच्या आठवणी
आणि आमच्या तुमच्याबद्दलच्या आठवणी ह्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. प्रत्येक काम करतो, काम करणं आमचं काम पगार आम्हाला कसला मिळतो, त्याचाच मिळतो. आम्ही काम करतो तर आम्ही काही कोणाला उपकार नाही करत, आम्हाला तेवढा पगार मिळतो म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे कामाचं कौतुक सगळ्यांचं आहेच, पण मेन तुमची आणि विद्यार्थ्यांची जी इंटरॅक्शन आहे, शिक्षकाची विद्यार्थी ते महत्वाचे. मुलांना चांगले संस्कार मिळवा, बाकी तुम्हाला मी काही ज्ञान पाहिजे नाही. आनंदात राहा, कधी आठवण झाली घरी या, हक्काने या. आता ते 22 महिन्यांनी रिटायर झालो की आपल्या सगळ्या मुलांना बोलवून घेऊ आणि काही चांगले गाणे वगैरे कंपोज करू, युट्यूबवर टाकू. तुम्ही कधीच म्हणताय 22 महिन्यांनी नाही, 44 महिने सुद्धा हेच वाक्य सर काही दिवसांनी मी काय म्हणते का ते त्यांचं 100% कॉन्टॅक्ट होईल. तुला मी कालच नंबर पाठवलाय. मुलांना पण माहिती झालंय महाबळेश्वर कुठं बोलतात ठीक आहे, माझं बोलणं मी थांबवतो. माहिती मला लोक म्हणजे महत्वाचे तेच बोलतील. आता माझं बोलणं मी थांबवतो. आपण करूया निश्चित चांगलं काम. अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व असेल सर, सर्व माझे सहकारी बंधू कवी. आणि मी जेव्हा विद्यार्थी होता तेव्हा आम्ही म्हणायचो की तुम्ही उद्याचे आदर्श नागरिक होणार आहात, झाले पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा होती. परंतु आता तुमचे मनोगत जेव्हा ऐकले तेव्हा असं लक्षात आलं की उद्याचे आदर्श नागरिक घडवणारे माता पिता असं प्रमोशन तुमचं आज आहे. तर तुम्ही उद्याचे आदर्श नागरिक घडवणारे सर्व आदर्श नागरिक. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्टपणे झालेलं आहे. मागे 4 महिन्यापूर्वी योगेश आणि आम्ही एका लग्नाच्या निमित्ताने एका ठिकाणी भेटलो. त्या दिवशीच योगेश बोललो होता की सर आपल्या घराचा असा कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यावेळेलाच योगेश म्हणून त्याच्याबरोबर अजून होती मला नाव आता आठवत नाही, पण आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रेरणा तिचं नाव सार्थ केलं की तिने प्रेरणा आणि त्यातून हा कार्यक्रम घडला. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन झालं. तुम्ही सर्वजण आलात. कारण काय होतं, कार्यक्रम घेतला जातो. आम्ही पण मी 76ला 7वीला होतो, आमच्या हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेतलो. पण कार्यक्रम घेतल्यानंतर असा अनुभव येतो की बऱ्याच वेळेला लोक इकडे तिकडे गेलेले असतात, आपापल्या इमोशनमध्ये असतात, आपल्या संसारामध्ये रममान असतात, वेळ काढत नाही. तर मला आज खूप आनंद वाटला की आपण सर्वजण इथं हजर राहात. आणि सगळ्यांना म्हणाले की सध्या काय करतो किंवा तो सध्या काय करतो. त्यामुळे आता बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मिळाल्यामुळे मी फार काही बोलत नाही. योगेश, आता मी प्राचार्य आहे, पण माझ्या शाळेत मी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणार नाही. सांगता येत नाही, माझ्या शाळेत कदाचित एखादा योगेश असेल. आम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही आजचा सुद्धा हिशोब नीट बघून घ्या. आजचा हिशोब जरा बघा. विद्यार्थी ग्रंथमित्र म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद. या शाळेने मला सुद्धा खूप गोष्टी दिल्या, तुम्हाला तर खूप काही दिलं, मलाही खूप काही दिलं. मला पवार सरांचं फळ्यावरचं लेखन आठवायचं, म्हणजे बघायचं. या सगळ्यांना मी आदर्श मानत होतो, खरं सांगतो. म्हणजे मी यांचा विद्यार्थी म्हणून मी सगळ्यात शेवटी उभा राहिलो. सगळ्यात शेवटी उभं राहण्याचं कारण असं की शेवाळे सर म्हणले की आनंद शब्द आठवायचा. त्याला आनंद घेऊया, म्हणजे ते मारायचा सुद्धा आनंद घ्यायचा. म्हणजे विद्यार्थ्यांना खेळात देण्याचा सुद्धा आनंद घेण्याचा गुण मी शेवाळे सरांकडून शिकलो. साधेपणा मी पवार मॅडमकडून शिकलो. पवार सरांच्या मॅडम होत्या, त्या कोणत्या एरियामध्ये शिक्षिका नाही, त्या आई वाटायच्या, आईच वाटायच्या. आणि ती जी आपुलकी होती ना ती काही वेगळी होती. आणि हे जे विद्यार्थी होते ना ते आपल्याला विद्यार्थी नाही, आपल्या घरातली मुलं वाटायची. त्यामुळे सत्काराला मजा यायची. म्हणजे ती मारायला. आता तुम्हाला मी कसं सांगतो, माझ्या मुलीचं लग्न झालं होतं शाळेत. सर माझे जावई घरी आले, माझ्या मुलीची नणंद इथं बसली आहे सरने काही. आता आजच्या दिवस ते माझ्या विद्यार्थी नाही. तर ज्यावेळेस जावई माझ्याकडे आले, त्यांच्या भावाचा फोन आला, कुठे म्हणजे सासरवाडीला आलो.
म्हणजे त्यांना कळलं की दवंगे सरांकडे आले. तिकडनं समोरून बोललं जात होतं जाऊ नको ते फार मारा. म्हणजे मला माझी प्रतिमा सुधारण्याची फार गरज आहे असं मुलीचं लग्न झाल्यावर कळलं पवार. तर खूप आनंददायी आहे. या शाळेने तुम्हाला जसं खूप काही दिलं, तुम्ही घडलात. आणि मला असं वाटतं की जे विद्यार्थी NCC ला होते ना, त्यातला एखादा कदाचित असेल की त्याने माझा मार खाला नाही. सगळ्यांनी मी असं म्हणायचो की असं पाठीमागे शर्ट वरती करायचं आणि माझा एक डायलॉग होता म्हणजे गव्हर्नमेंट की जगह इस मेरा राज चलता. आणि मग ते सगळ्यांना मारण्यामध्ये मला आनंद व्हायचा असं नाही, पण ते एक तो रोलचा भाग असायचा. आमचे शेवळे सरांचा एक डायलॉग असायचा, नो ड्रेस विदाउट प्रेस, नो ड्रेस विदाउट प्रेस, नो लाईट विदाउट वाईट आणि नो ड्रिल विदाउट थ्रिल. जोपर्यंत थ्रिलिंग होत नाही, जोपर्यंत आरडाओरडा होत नाही, हे पाय उठा की मारो, तुला सांगितलं तुम्ही हा की जोपर्यंत ते पाय उठून मारलं जात नाही ना तोपर्यंत मजा यायची नाही. तुम्ही सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. दादा मॅडम माफी मागायची, उलट एखादा राहून गेला असं तर आलं तो म्हणून आपल्याला अधिकार आहे. हे आपले कायमच विद्यार्थी आहेत, त्यामुळे अजूनही एखादं शोधून घ्या. अजूनही राहिला असं तर आपला गावा छान तर हे सगळे आमचे बंधू भगिनीच असायचे. आमचं तुमच्यासारखं एक कुटुंब तयार झालं होतं. तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यात, आनंद मिळाला. सर्वांना पुन्हा एकदा आयोजनाबद्दल धन्यवाद. नाव कोणाचंही घेत नाही, कारण पूर्वी नाव घेतलं नाही की वाद व्हायचे, आता नाव घेतल्यावर वाद होतो. त्यामुळे धन्यवाद. एकालाही ओळखू शकणार नाही असे माझे विद्यार्थी जे आज पालक झालेले आहेत, ज्यांच्याबरोबर मी काम केलं ते माझे सहकारी शिक्षक. ओळख करून द्यायची गरजच नाहीये. रंगावर जाऊ नका माझ्या, मी गोरा आहे. हा कायम सरांचं राहायचं. नाव गोरा आहे पण मी काळा आहे. कायम सांगायचं. ठीक आहे. प्रथमतः मी सगळे आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. त्यातल्या त्यात योगेश पिंगळे, त्या आयोजकांमधलं फक्त एकच नाव मला माहिती. बरं, त्याने मला नुसतं आमंत्रण नाही दिलं, मी आलो का नाही ही खात्री सुद्धा केली. आज खरं म्हणजे या गोष्टी सांगायला नको, मी शेततळ साफ करण्यासाठी मजूर लावलेले होते. त्याने सांगितलं की तुम्ही प्रिन्सिपल आहे, तुम्ही आलं पाहिजे. मी म्हटलं चला स्त्री हट्ट बाल हटताना आता विद्यार्थी हट्ट सगळं बाजूला ठेवलं. भावाला सांगितलं तूच लक्ष दे, आता मी येतो जाऊन. शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस लोकांचा बदलत चाललेला आहे. मी ज्या गावचा आहे त्या गावात अहिराणी भाषा आहे आणि त्या अहिराणी भाषेतलं पालकांचं एक वाक्य ठरून गेलेलं आहे, या मास्तरला ते काम नाही करत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, पण ते काम का नाही करत याचा शोध ते घेत नाहीत. पूर्वीच्या काळी शिक्षक त्याच्या बुद्धिमत्तेवर खऱ्यापर्यंत पोहोचायचा आणि आज शिक्षक बापाचा खिसा रिकामा करून हा शोध ज्या वेळेला बोलणाऱ्यांना कळेल त्यावेळेला ते नाव ठेवणं विसरून जाते. आणि ग्रामीण भाग, तुम्ही शहरी भागात आहेत, ग्रामीण भागांच्या शाळेत माझ्या मळ्यातच वस्ती शाळा आहे. 2 जण आहेत, दिवस वाटून घेतले. आज तू जाईल उद्या निघी, 3-3 दिवस आठवडा पास. कशा शाळा चालते? मनोरंजनाचे कार्यक्रम मी करायचो, थोडासा टर्न घेतो आणि शाळा कशा चालतात यावर बनवलेला विनोद सांगतो. एका शाळेला पत्र गेलं, आम्ही इन्स्पेक्शनसाठी येतोय, काय लागतं ते सगळ्यांना पाठ आहे. योगाचा
जी तारीख दिली त्या तारखेला ते पोहोचतच नाही. शिक्षक नाराज झाले. 2 दिवसांनी दुसरं पत्र आलं, आम्ही अमुक तारखेला येऊ शकतो नाही, या तारखेला येतो. आणि तोही दिवस खेळ गेला. तिसरं पत्र आलं. गावातला जे शिक्षक गावातल्या शाळेत काम करत होता तो त्याच्या ग्रामसेवक मित्राकडे गेला आणि त्याला सांगितलं, अरे माझ्या शाळेत इन्स्पेक्शन आहे ते मी काय करू. असं करणे कांदे लावण्यासाठी बायाला सांगितलेले आहेत, मजूर सांगितलेले आहेत. साहेब बहुतेक येणारच नाही, आले तू माझ्या वर्गात जाऊन उभा राह, माझ्याकडे काय तिसरीचा तो वर्ग आहे. हो ना करता करता तो ग्रामसेवक मित्र त्याने तयार केला आणि योग असा त्या दिवशी नेमका साहेब आला तर तो नेमका तिसरीच्या वर्गात गेला. याने एक मराठीचं पुस्तक घेतलं, एक धडा शिकून दिला आणि त्या धड्यावर आधारित प्रश्न साहेबांनी एका विद्यार्थ्याला विचारला. त्या विद्यार्थ्याला उत्तर देता आलं नाही. तोच प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारला, त्याला बरोबर उत्तर देता आलं. साहेब पहिल्या विद्यार्थ्याकडे फिरला, का रे गुरुजींनी एक धडा सगळ्या वर्गाला सारखा शिकवला, जो प्रश्न तुला विचारला त्याचं उत्तर तुला देता आलं नाही, या विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिलं. अति बिचारा प्रामाणिक. अहो साहेब मी तिसरीत आहे, तो 5वीचा विद्यार्थी. 5वीचा विद्यार्थी आणि मग आखी लाईन 5वीची. साहेब गुरुजीकडे फिरला, का गुरुजी काय भानगड. साहेब मला काही त्रास देऊ नका, याच्याकडे मजूर कामाला होते, आम्हाला गेलाय का. साहेबाला राग आला. साहेबाने चला तो ऑफिसला ऑफिसमध्ये नेलं. मुख्याध्यापकाला सांगितलं अमुक नंबरची फाईल काढायचं आणि काय 6,000 होतं तुम्ही. त्याने ते खूप प्रयत्न करून फाईल काढून दिली. दुसरी फाईल मागितली ती त्या मुख्याध्यापकाला सापडलीच नाही. तुमचं ऑफिस, तुमचं कपाट, तुमचे फाईल आणि तुम्हाला सापडत नाही. साहेब काही त्रास देऊ नका, काल पगार झाले आणि मुख्याध्यापक किराणा भरायला का शहरात. साहेबांनी डोक्याला हात लावला. काय शाळा चालतात, विद्यार्थी बोगस, शिक्षक बोगस, इतकंच काय मुख्याध्यापकही बोगस. आणि आज जर खरोखरचा साहेब आला असता ठीक आहे. पुन्हा मूळ विषयाकडे येऊ. प्रथमतः मी एक आभार मानेल, हा माझा आजचा योग. खूप आनंद वाटला. कुणालाही विचारला काय चाललं, काय नाही, आराम कोणालाच नाही. आळशाला पलंगावर पडून राहिला हे सुद्धा काम आहे. आमच्या आईराणीत एक म्हण आहे, धावशी तर पावशी, धावशी तर तुला काही ना काही मिळेल. पैशाचा पाठलाग प्रत्येकाने जरूर करायला पाहिजे, पण त्या पैशापायी आपली शांतता, आपलं समाधान, आपलं सुख कमी होईल एवढा पाठलाग करू नका. कमी पैशातही सुख आहे. आज अंबानी फॅमिली रात्री 2 वाजेपर्यंत ऑफिसला असते, पुन्हा सकाळी 5 ला ऑफिसला येते. त्यांचा प्रवास, त्यांची शांतता, त्यांची झोप ही प्रवासात असते. मग तो 4 व्हीलरमध्ये असेल, विमानात असेल. इतका हव्यास नको, इतका हव्यास नको. तुम्ही सुद्धा करू नका. काहीच उणीव येणार नाही. एवढा पैसा जरी माणसाला असला तरी तो सुखाने जगतो. आणि सुख विकत मिळत नाही, ते आपण मिळवून घ्यायचं असतं. ते फुकट मिळतं, पण कुठं सापडतं हे आपल्याला माहित नाही. मित्र, या देशात इतके आदर्श आहेत, इतके आदर्श की जगातल्या कुठल्याही देशात नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, ती ज्ञानेश्वरी जगभर पोचलेली आहे. एवढा आदर्श. ज्यांनी
आदर्श निर्माण करून ठेवलेले ते आदर्श आपण घ्यायला सगळेच नाही, अपवाद आहे तर पण आपण ते घ्यायला तयार नाही. आणि आजच्या युगाचा आणि आजच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मोबाईल, आणि तो पुरवायचं काम आईबाप करतात. मग मुलं कोण वेगळं होतं? बघा, ओळख करून देताना तुमची सगळ्यांची नाव काहींची ऐकू येत होती, काहींची ऐकू आली नाही. इकडचे तर कोणतंच ऐकायला, मुलींनी निदान घरात ज्या आवाजात बोलतात ना त्या आवाजात काय हरकत. एकत्र आला, आम्हालाही बोलवलं, आठवण ठेवली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. अजून मला थोडंसं बोलायचं आहे, पण तरी मध्येच आभार मानून घेतो, कारण आधीच जर आभार मानलेला असलं तर वक्ता कुठे चुकला ते श्रोते सांभाळून घेतात. आणि जर वक्त्याचं बोलणं श्रोत्यांना नाही आवडलं तर एक एक जायला सुरुवात होते, म्हणजे निघून जातात, त्यांचा आभार राहून जातो. म्हणून आयोजकांचे तुम्ही खूप वेळ दिलेला आहे, तुमचंही आभार. आणि शेवटी जाता जाता एवढंच नाही की परमेश्वराला विनंती करेल की माझे जे विद्यार्थी आहेत, माझे जे सहकारी आहेत, त्यांना खूप काही देऊ नको, पण आयुष्यात एकही अडचण त्यांच्या पुढे उभी करू नको. ती अडचण पेलण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देवो, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. तुमचे सगळे आयोजक, तुम्ही पालक विद्यार्थी म्हणेल मी, त्यांचं आभार. माझे सहकारी मला पुन्हा भेटलेत, कारण आजपासून मला रिटायर व्हायला 19वे वर्ष सुरू झालं. उशीर सर माझ्या पुढे 3 वर्ष आहे, बरोबर सर. आणि काल मी 77व्या वर्षात प्रवेश केला. कालची जी जन्मतारीख होती ती माझ्या आई वडिलांनी सांगितलेली नव्हती, सरकारी ती सरकारी जन्मतारीख सर. आई वडील, मी अशा कुटुंबात जन्माला आलो की माझ्या आई वडिलांनी शाळा फक्त बाहेरून ठेवली. आज शाळेच्या भिंतीला फळा असतो का छताला फळा असतो त्यांना माहीत नाही. मी काय शिकलोय हे माझ्या वडिलांना माहीत नाही, पण माझा मुलगा हेडमास्तर आहे ते अभिमानाने सांगायचं. तुम्ही प्रत्येकाने, तुमचे आई वडील शहरी भागात आहात, तुम्ही निश्चितच शिकलेले असतील, पण आहेत त्यापेक्षा त्यांचा अभिमान आणखी मोठा होईल अशी कर्तबगारी तुम्ही करून दाखवा. मी अनेक ठिकाणी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला असायचो. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकच सांगायचो, आमच्या पुढे तुम्ही चला, आम्ही घेत आहेत त्यापेक्षा तुम्ही मोठे व्हा, आमच्या पुढे चला, पण फार पुढे जाऊ नका, आम्हाला मागून दिसले पाहिजे. हे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, कारण असे अनेक विद्यार्थी आहेत, मखमालाबादमध्ये नसतीलही, पण जे पुढे गेले तर ज्यांच्यामुळे आपण पुढे गेलो त्यांना ते विसरून. पालकांची आठवण कधीही पडू देऊ नका, पालकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जे स्थान मिळालेलं आहे ते बहुमानाचं असेल, पण ते कोणामुळे मिळालेलं आहे याची जाणीव ठेवा, तुमचं दुर्लक्ष होणार नाही. एवढीच अपेक्षा करतो की ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्यांनी आपल्याला शिकवलं आहे, उन्हातान्हात कष्ट करून मोठं केलं आहे, त्यांचं स्मरण ठेवा. आणि तुमच्या विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश घ्या, कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या, पण राजकारणात पाठवू नका, कारण गटारीला दुर्गंध नाही जेवढा राजकारणाला दुर्गंध झाला. गटारीला दुर्गंध नाही एवढा राजकारणाला दुर्गंध झालेला आहे. बरोबर. मला वाटतं एकही उदाहरण द्यायची गरज आहे, तुम्ही सगळे ऐकताय. आणि जर राजकारणी असतील तर तुमचं वागणं असं ठेवा की दुर्गंध कमी होईल. एकट्याकडून तो नाही ठेवत.
ठीक आहे, आठवण ठेवली. पुन्हा आता योग येणार नाही, पण मखमलाबाद मला यावं लागतं. माझी मुलं इथंच आहेत. दिली पाटलांसमोर जे नील गोविंद नाव आहे ते माझंच घर आहे. मी निमगावमध्ये जे घर बांधलेलं आहे त्याला राम शांता नाव दिलेलं आहे. माझ्या वडिलांचं नाव रामभाऊ आणि आईचं नाव शांताबाई. शांताराम नाव देणार होतो, पण ते घर बांधायचं काम ज्याला दिलं होतं गावंड्याला त्याचं नाव शांता. शांताराम उलट करून देतो राम शांता. आणि तोच तेच उदाहरण पोरांनी इथं ठेवलं. 3 नंबरचा मुलगा आज तो सुपर क्लासून अलीकडे इथं मला सोडायला तो आला होता. त्याने नील गोविंद नाव दिलं घराला. आता माझं नाव तर तुम्हाला माहीतच आहे. बाईचं नाव नीला, नील गोविंद. बाईचा त्याला सत्य विरोध, तू ये नाव मला अजिबात चालणार नाही. त्या दोघांचं भांडण. तो म्हणायचा मी काय झालं तरी नाव बदलणार नाही. ही म्हणजे मी ते नाव देऊ देणार. मग शेवटी बाईलाच मी समजावतो, कारण हक्क जास्त तिथंच गाजवता येतो. ते घरात राहतील, आपण भिंतीवर जिवंत असताना आम्हाला टाकून ठेवतो. ठीक आहे, विनोदाचा भाग सोडा. जाता जाता जे मी करमणुकीचे कार्यक्रम करत होतो त्यातली एक वात्रटिका तुम्हाला ऐकवतो. ठीक आहे, इथं बदली झाली माझी. याच्या आधी मी माथुरीला होतो. माथुरीला मी शिक्षेवर आलो होतो, कारण आधीच्या मुख्याध्यापकाला माझं जोराचं भांडण झालं. आता मुख्याध्यापकाच्या रिपोर्टला तो खरा असो खोटा असो संस्था किंमत देतेच. माथुरीवर इथं कोणीतरी माझं नाव सुचवलं, मखमलाबादला. नाखुशीने मी मखमलाबादला आलो. जे बोलतो ते खरंच बोलतो. नाखुशीने मखमलाबाद आलो. इथून माझ्या 3 बदल्या झाल्या. एक वणीला, दुसरी ताराबाद आणि तिसरी गोटी. पण मोहनशेठ पिंगळे इथं डायरेक्टर होते. त्याने सांगितले तो माणूस आता इथून घरीच आहे. आणि मग मी रिटायर होईपर्यंत इथं राहील. ठीक आहे, इथं आल्यानंतर एक फायदा झाला. इतकीच एक सून मला मिळाली, 2 नंबरची रंजिता, जो इकडे इंजिनियर. आणि त्या संबंधात उशीर सरांचा मोठा वाटा आहे. ओळख परक एकमेकांची. डी पाटील आहे, सुभाष तिरके जे आहे ते वेळी आहे. पण ते मुलं 3 मुलं इथंच राहतात. मोठा आमच्याच क्षेत्रात म्हणजे हायस्कूल टीचर आहे. 2 नंबरचा इंजिनियर इगतपुरीला आहे आणि 3 नंबरचा क्लासरूम अधिकारी आहे, तो महाराष्ट्रावर आहे. ठीक आहे, रामदास फुटा आहे, नाव तुम्ही ऐकून असाल. प्रसिद्ध वात्रटिकाकार. आताच्या राजकारणाच्या वात्रटिका जर तुम्ही वाचल्या तर जो वाचेल त्याला ते लिहून ठेवावी असं वाटेल, इतके अर्थ होत नाही. ठीक आहे, वात्रटिकेची पार्श्वभूमी अशी की एक बनिया वाणी हातावर कटपीस घेऊन रस्त्यावर उभा आहे एका मोठ्या कापड दुकानासमोर. लोकांना तो विनंती करतोय, आणि तिथल्यापेक्षा मी स्वस्त देतो, माझ्याकडून घ्या. पण रस्त्यावर जर माल खरेदी केला तर आपलं क्रेडिट जाईल अशी बहुतेकाची भावना. तो लोकांना विनंती करतो, ती विनंती कशी पहा. वात्रटिकेचं नाव आहे कटपीस. ऐकून असाल, तुम्हाला बहुतेकांना माहिती असेल. बेच रहा था कटपीस हाथ पर, कोई बनिया खूब बात है. चिल्ला चिल्ला कर वो बोला, क्यों जाते हैं भैया दुकान में, क्या रखा है वह थान में, पूरा थान न ले पाओगे, काट के कपड़ा ले आओगे. कपड़े को काटेगा दर्जी,
जैसी होगी उसकी मर्जी, कपड़े को काटेगा दर्जी, जैसी होगी उसकी मर्जी, कटपिस की इस दुनिया में चीज कौन सी अखंड आई। परना फूल डाली के टुकड़े, परना फूल डाली के टुकड़े वृक्षों ने बाहों में पकड़े, इसी वृक्ष को काट काट कर फर्नीचर बन गया हमारा। कटपिस का है खेले, बूंद कटपिस है धारा की, धारा कटपिस है बादल की, बादल कटपिस है सागर का, सागर कटपिस है धरती का, धरती के कटपिस को कहते देश हमारा, देश के कटपिस को कहते प्रांत हमारा, प्रांत के कटपिस को कहते जिला हमारा, जिले के कटपिस को कहते गांव हमारा, गांव के कटपिस को कहते घर हमारा। ना घर तेरा ना घर मेरा, माँ बाप के कटपिस है हम, बच्चा है कटपिस हमारा। चिल्ला चिल्ला कर वो बोला, भेद सृष्टि का, भेद सभी सृष्टि का खोला, कटपिस ले लो, कटपिस ले लो। सगळ्यांचं आभार। विद्यार्थ्यांना, मुलांना चांगलं घडवा, कसं घडवायचं ते तुमच्या हातात आहे। आणि एकच सूचना करतो, त्यांना मोबाईल पासून दूर ठेवा। थोडंसं वाईट उदाहरण सांगतो, नांदगावचा एक क्लास 2 अधिकारी शेवाळे, 32 वर्ष वय, इतकं त्याला कटपिस यायचं, मोबाईलचं वेळ लागलं, तर त्याच्या त्या फाईल्सवर सह्या करता करता सुद्धा त्याला मोबाईल चालू असायचा, त्याच्या मेंदूवर असा परिणाम झाला। थेट मुंबईपर्यंत यायला, मुंबईवाल्यांनी सांगितलं याला येणार नाही, तुम्ही अमेरिकेत गेला तरी परत आला। 32व्या वर्षी तो मोबाईल वेगळा लागतो। असे धोके कोणाच्याही आयुष्यात येऊ नको, त्यासाठी सावधगिरी महत्वाची। एवढं दाखवलं, त्या दातृत्वाला मनापासून त्यानंतर मी जिथे काम करतो तिथं म्हणजे हार्डवर्किंग आणि सुट्टी 800 असतात किंवा तर कालही मी मुंबईला ड्युटीला होतो आणि व्यस्त नियोजन होतं। योगेशचं माझं म्हणजे फोनवर नियोजन चालू होतं, त्यानंतर प्रेरणा पण कॉन्फरन्स होती। सर्व नियोजन माझ्या एका शब्दावर योगेशने करून दिलं, त्यासाठी माझा योगेशनं म्हणजे योगेशचं खूप खूप आभार सर्वांच्या वतीने मी मानतो। असेच कार्यक्रम योगेशचाही सत्कार कोणीतरी करावा आणि योगेशसाठी असे आमच्या काही सदस्य राहतील। योगेशचा मोलाचा वाटा होता एवढं मिळून आणण्यासाठी आम्ही मोलाने सरांच्या घरी बसलो, सर्व कॉन्टॅक्ट घेतले, साधारण 1 तास आम्ही सरांकडे बसलेलो होतो। योगेशने आणि आम्ही ते कॉन्टॅक्ट नंबर घेतले, वैयक्तिक फोन केले आणि मी शेवटी बसलेलो होतो, आलेच पाहिजे आलेच पाहिजे। त्यानंतर आमची मैत्री प्रेरणा पिंगळे यांचा सत्कार मी करावा। जरी आम्ही सोशल मीडियावर बोलत असलो तरी त्यांनी उत्तम नियोजन केलं, योगेशला काय हवं काय नको काय आणता येईल याची सर्व कल्पना त्यांनी दिली। मी गाडी चालवत असतानाच तर आमचा कॉन्फरन्सवर कॉल चालू होता, तरी पुढे जाण्याशिवाय कोणीतरी मागे येत नाही सर। त्यानंतर एक सांगतो आमचा एक मित्र विषय असा बाहेर काहीतरी करूया ते स्वतः। आता ह्या ज्या आमच्या मैत्रिणी या म्हणजे सगळ्या माझं पण बायको हे पण म्हणजे असं, पण बाहेर हा विषय आम्ही टाळला। आम्ही म्हटलं आमच्या आठवणी जे आहे ते शाळेतच झालं पाहिजे। योगेशचं माझं मत एक होतं, प्रेरणाने पण त्याला सहमती दर्शवली आणि हा कार्यक्रम शाळेत घडवण्यासाठी योगेशने आम्हाला योगदान दिलं। त्यानंतर मयूर पिंगळे यांनी पण शाळेसाठी थोडंसं नियोजनाचा आम्हाला हातभार लावला, त्यांचेही आम्हाला मयूरचाही सत्कार करण्यात यावा शाळा देऊन। आणि इथं जातीने सर्व हजर राहिले यासाठी सर्वांचे खूप खूप आभार। व्हॉट्सअपवर फक्त बोलणं होतं, फक्त व्हॉट्सअपवर बोलणं होतं, पण हजर एवढे राहतील शक्यता सहकार्य करताना कधीच काम चुकारपणा करू नका। आणि आमच्या एका कॉलवर तुम्ही सर्व हजर राहिले
त्यासाठी तुमचेही सर्वांचे आभार, धन्यवाद. काही चुकलं असेल किंवा नियोजनात काही फेरबदल असतील तर तसं सांगा. धन्यवाद. आता सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि इथे सगळ्यांसाठी आता जेवण आहे. तर आता मस्त जेवण करतो. आता सगळे जेवायला बसलेले आहेत. हे गेट टुगेदरचं गिफ्ट दिलेलं आहे, प्लांट आहे आणि हे घेऊन चाललेलं आहे आता घरी. आणि आमचा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि ह्याच आठवणी घेऊन आता आम्ही घरी निघालो आहे.